तुम्हाला माहीत आहे का, 1947 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत कुठलाही मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्या पदावरून हटवले गेलेले नाहीत. गेल्या काही दिवसाआधी इंडिया ब्लॉक यांनी असं म्हटलं होतं की आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा विचार करू. पण चीफ इलेक्शन कमिशनर यांना पदावरून हटवणे हे जवळजवळ अशक्य आहे. तर बघा, चीफ इलेक्शन कमिशनर मुख्य निवडणूक आयुक्त हे एक राज्यघटनेच्या कलम 324 नुसार संविधानिक पद आहे. जर चीफ इलेक्शन कमिशनर यांना पदावरून हटवायचं असेल तर ती प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांप्रमाणेच कठीण आणि किचकट आहे. चीफ इलेक्शन कमिशनर हे फक्त 2 कारणावरून पदावरून हटवता येतात. त्यातलं एक आहे प्रूव्ड मिसबिहेवियर किंवा सिद्ध गैरवर्तन, आणि दुसरा आहे असमर्थता, इनकॅपॅसिटी. यासाठी कुठल्याही सभागृहात, राज्यसभा किंवा लोकसभा, प्रस्ताव मांडला जाऊ शकतो व त्यासाठी किमान 50 खासदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. नंतर हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर एक चौकशी समिती नेमली जाते. या समितीच्या चौकशीअंती दोन्ही सभागृहात 2/3 बहुमताने ठराव मंजूर करावा लागतो. एकदा ठराव मंजूर झाला की राष्ट्रपती त्यांना हटवण्याचे आदेश देतात. पण जर चीफ इलेक्शन कमिशनर सोडून इतर निवडणूक आयुक्तांना हटवायचं असेल तर त्यासाठी फक्त चीफ इलेक्शन कमिशनर यांची शिफारसच गरजेची असते. म्हणूनच असं म्हटलं जातं की चीफ इलेक्शन कमिशनर किंवा मुख्य निवडणूक आयुक्त यांना हटवणं जवळजवळ अशक्य आहे.